या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूरच्या खासदार झाल्यापासून प्रणिती शिंदे यांनी आपल्या कामाचा सपाटा सुरू केलाय। लोधी समाजाच्या केंद्राच्या ओबीसी आरक्षणाच्या सूचीमध्ये तर कैकाडी समाजाच्या अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत। तसेच राज्यातील महादेव कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र वितरित करणं आणि पडताळणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून होणारी अडवणूक थांबवण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या संदर्भात यांनी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन लोधी कैकाडी आणि महादेव कोळी समाजाचे पक्ष तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्याची विनंती केली आहे। या निवेदनात प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यात लोधी समाज हा ओबीसी म्हणून ओळखला जातो, त्याचप्रमाणे या केंद्रीय स्तरावरील आरक्षणाच्या सूचीमध्ये लोधी समाजाचा ओबीसीत समावेश करावा। यामुळे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेला लोधी समाज विद्यार्थ्यांच्या केंद्रीय स्तरावरील आरक्षणाचा लाभ त्यांना घेता येत नाही। त्यामुळे त्या समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडील नीट जेईई परीक्षांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येत नाही। तसेच या विद्यार्थ्यांना केंद्रीय स्तरावरील ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाल्यास पुढील काळात केंद्र सरकारमधील रेल्वे, बीएसएनएल, आर्मीमधील नोकर भरतीसाठी फायदा होणार असल्याची विनंती केली आहे। राज्यातील कैकाडी समाज हा संपूर्ण देशभरात विखरलेला आहे। हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई भागात कैकाडी समाज हा मागासवर्गीय समाज मानला जात होता। महाराष्ट्रातील विदर्भामध्ये देखील त्यांचा उल्लेख हा अनुसूचित जाती म्हणून करण्यात आला आहे। मात्र विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा समावेश हा भटक्या विमुक्त जातीमध्ये करण्यात आलाय, परंतु तांत्रिकदृष्ट्या हे पूर्णपणे विसंगत आहे। कैकाडी समाजाच्या वर्गीकरण करत असताना प्रादेशिक निर्बंध हटवून सरसकट या कैकाडी समाजाच्या अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश करावा अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे। कैकाडींच्या अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीबरोबर खासदार प्रणिती शिंदे यांनी महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र देण्यात आणि त्याची पडताळणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्याची मागणी केली आहे। यावेळी त्यांनी राज्याच्या आदिवासी विकास मंत्रालयाकडून सुरू असलेल्या गैरकारभारावर ताशेरे ओढले आहेत। राज्यातील आदिवासी विकास मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केलाय। आदिवासी जातीचे प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। राज्यात महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी अशा एकूण 32 आदिवासी जाती चुकीच्या मापदंडांमुळे आणि नियमांमुळे सरकारी योजनांपासून वंचित राहत असल्याच्या गोष्टींकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधलंय। आदिवासी मंत्रालयाकडून महादेव कोळी समाजातील विद्यार्थी कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र नाकारण्यात येत असून यापुढे जात प्रमाणपत्र आणि पडताळणीमध्ये सुसंगत कार्यपद्धती लागू करण्याची विनंती खासदार शिंदे यांनी केली आहे। सोलापुरात व्हेज, नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।